अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यास वेळ झाला, नोंदणी करण्यास वेळ, दखल घेण्यास वेळ झाला, गृह खात्याकडून दबाव आला असेल असं वाटतं का? याच्यामध्ये पोलीस आयुक्त कोण आहेत? त्या परिसराचे पोलीस आयुक्तांचं काय नाव आहे? डुमरे. मग त्यांचं डमरू का वाजलं नाही याच्यामध्ये? पोलीस आयुक्त कुठे आहेत? आयुक्तांनी याच्याबद्दल सांगायला पाहिजे की त्यांच्यावरती दबाव होता की नव्हता. खरं पोलीस असं वागत नाहीत, पण त्यांच्यावरती दबाव जर आणला गेला असेल तर दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे पोलीस हे त्या नराधमा एवढेच गुन्हेगार आहेत, तर त्यांना सुद्धा शिक्षाही झालीच पाहिजे. इतर कोणी नेते न जाता गिरीश महाजन वारंवार तिथे जात होते आणि आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. गिरीश महाजनांबद्दल काय बोलायचं? जाऊ दे, मी आता आणखीन काही विषयाला फाटे फोडत नाही. SIT स्थापन केलेली आहे, फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून या प्रकरणाचा मोक्ष होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की 2 महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडली होती, त्या प्रकरणातही SIT फास्ट ट्रॅक स्थापन करून मला असं वाटतं शिक्षा न्यायालयामार्फत दोषींना देण्यात आली किंवा ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं, तर त्याच्याबद्दल एक SIT नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा. त्याच्यासाठी एक वेगळी SIT नेमा आणि त्या SITच्या माध्यमातून असं कोणाला फास्ट ट्रॅकवरती ती केस चालून फाशी दिले गेले ते सुद्धा एक संशोधन करा. एकाने विचार म्हणजेच काय होतं की क्षमता नसलेला हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे, त्यांना जनतेच्या भावनाशी फक्त खेळता येतं. म्हणजे मला खरंच दुर्दैव वाटतं की अशी व्यक्ती ही राज्यकर्ती आहे, एकतर गद्दार आहे आणि त्याच्यानंतर राज्य करताना जनतेशी सुद्धा त्यांच्या भावनेची ही गद्दारी करतायत. ह्याच्याबद्दल मला खरंच दुःख होते.